कायदे तज्ञ म्हणून मी मॅडमला विचारू इच्छिते की हगवणे प्रकरणामध्ये वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे की पत्नीला मारणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही, तर संपूर्ण समाजाला यातून काय मेसेज जातो? पत्नीला मारणं किंवा बोलणं किंवा तिचा मानसिक असे जवळजवळ 100 डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये 100 असे रकाने आहेत की त्याच्यात तुम्हाला फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल, फायनान्शियल अशा प्रत्येक गोष्टी आहेत. तर ह्या प्रत्येक गोष्टीत व्हायलेशन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये तिची जी नणंद आहे करिश्मा, तिचे सासरे आहेत, तिच्या मोठ्या जावेचे जे बयान आहे, हे सगळे पुरावे आहेत त्याच्यामध्ये की तिच्या प्रत्येक गोष्टीचा तिचा छळ करण्यात आलेला आहे. मानसिक आहे, भावनिक आहे, फिजिकल आहे, आर्थिक आहे आणि हा सगळ्या प्रकारचा आहे की तिला सगळ्यांनी मारलेलं आहे, असॉल्ट केलेलं आहे. तिला म्हणजे सासूनी पण त्रास दिलाय, नंदेनी त्रास दिलाय, सासऱ्यानी, नवऱ्यानी तर दिलेलंच आहे. तर हे सगळे एव्हिडन्सेस आता किती प्रभावीपणे सरकारी वकील मांडतो ह्याच्यावरती आता ती केस निर्भर राहील. पण मला वाटतं कायदा कधीच असं म्हणत नाही की याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणत नाही. डोमेस्टिक व्हायलन्स अतिशय पुढे जाऊन त्यांनी महिलांची जी आहे ती त्यांनी पाठराखण केलेली आहे, तिला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. हा कायदा खूप सक्षम आहे, पण जो त्याला मोल्ड करणारा, चालवणारा जो आहे तो कसा आहे त्याच्यावरती राहणार आहे. जसं निष्णात डॉक्टर असेल, तो पेशंट कितीही सिरियस असला तरी त्याच्या कौशल्याने वाचवतो, तसा वकीलही जो आहे त्यांनी पुरावे इतके सबळ त्यांनी सक्षमपणे आणि विविध असे कायदे आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अतिशय प्रभावी आहे. त्याच्या सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही पण तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आढळून आलेल्या तिच्या जावेचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि ती म्हणते जेव्हा वेळ येईल तेव्हा मी ते दाखवणार आहे, तेव्हा सांगणार पण आहे ते सगळे पुरावे. तिला मारहाण केलेली आहे, पोलिसांना सुद्धा त्यांनी मॅनेज केलेलं आहे, पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय भयानक आहेत आणि तिथे आधी प्रायमा फॅसी म्हणतात कायद्यामध्ये, म्हणजे प्रथम दर्शनी तिच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये पण तिच्या अंगावरती मारहाण केल्याचे सगळे पुरावे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना मला वाटतं हगवणे जे परिवार आहे त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे की जेणेकरून अशा जगातल्या अनेक वैष्णवी म्हणजे या आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळेल असं मला वाटतं. सर, हा जो निलेश चव्हाण आहे वैष्णवी प्रकरणामध्ये, त्याने एक मित्रत्वाच्या भावनेतून जी पाठराखण केली आहे आरोपींची, तर ती कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की ही पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि ती एक रॅपिड दिसते आपल्याला. म्हणजे भाऊ आहे, वडील आहे, त्यांचे मित्र आहेत, त्यांना गाड्या पुरवणारे लोक आहेत, या सगळ्यांनी स्त्रियांचं शोषणच केलेलं आहे. म्हणजे तो जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे की स्त्रियांचं शोषणच केल्या जाऊ शकते, पैशासाठी आपण त्यांना काही करू शकतो. ही एकदम चुकीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की बाहेरचा व्यक्ती आपल्या कुटुंबात जेव्हा हस्तक्षेप करतो तेव्हा घरच्या पुरुषांची त्याला मान्यता असते. मित्रत्वाच्या नात्यानं त्यांना मदत केली असेल तरी तो गुन्हा झाला. गुन्हेगारांना मदत करणे म्हणजे गुन्हा आहे, तर तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आणि त्याची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगाराचीच आहे. त्यामुळे गुन्हेगार यामध्ये शिरलेले आहेत, ते आई वडील असतील, नवरा असेल, या सगळ्यांनी क्राईम केलेला आहे आणि निलेश चव्हाणची मदत घेणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. म्हणून बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येऊन मदत करतोय, कदाचित त्याला वाटत असेल आपल्याला मित्राला वाचवलं पाहिजे, पण चुकीच्या माणसाला त्यांनी मदत केलेली आहे, असं कुणीही कोणाला मदत करू नये. पण एवढ्या याच्यामध्ये मॅडम मला एक अफसोस होत आहे की एका बाईचं किती लोक शोषण करणार, सासू, सासरे, नवरा, ननद, भासरा आणि निलेश चव्हाण आणि मदत करणारे इतर. एवढ्या लोकांमध्ये एकही व्यक्ती असा नसावा की बाबा तुम्ही जे करताय, वागताय हे चूक आहे. एवढ्या मोठ्या समाजामध्ये एकही व्यक्ती असा नसावा. तिचे जावेचं म्हणजे 9 महिने झाल्यापर्यंत तिची जाव त्या मुलाला बघू शकत नाही एका घरात राहून.
म्हणजे आश्चर्य करणारी गोष्ट आहे ना. म्हणजे केवढा दरारा आणि केवढा तिथे आपण हे असेल, त्यांची भीती असेल, दहशत असेल त्या घरामध्ये, याची कल्पना आपल्याला करता येते. एकाच घरात राहून जावेला त्या 9 महिने मुलाला बघू देत नाहीये, भेटू देत नाहीये, दोघी बोलल्या नाहीयेत कधी. म्हणजे हे असं याला कुटुंब म्हणायचं की काय, असं हा प्रश्न पडतो. त्यामुळे हे जगावेगळंच आहे. ही घटना कसं आहे, ती उघडकीस आहे. अशा अनेक वैष्णवी झालेल्या आहे, अनेक ठिकाणी ते बाहेर पण येत नाही. महाराष्ट्रामधल्या स्त्रिया सुशिक्षित झाल्या, महाराष्ट्रातली समाज पुरोगामी आहे म्हणून हे प्रकरण जास्त प्रमाणात दिसतात. पण तुम्ही बाकीच्या राज्यांमध्ये जा, स्त्रियांवर अन्याय होतो ते कळत पण नाही त्यांना, किंवा पोलीस स्टेशनची मदत घेतली पाहिजे असं पण होत नाही. असे अनेक हजारो लाखो प्रकरण रोज होतात, पण ते उघडकीस येत. राजस्थानमध्ये तर अगदी उकळत्या दुधात पाळ पडलं आणि अशा सगळ्या घटना ज्या आहेत त्या खूप त्याचे सामाजिक बॅलन्स जाण्यासाठी पण आता झालेलं आहे. राजस्थानमध्ये 2 कोटी मुलं अविवाहित आहेत, त्यांना कुठल्या तरी एखाद्या राज्यातून स्त्री विकत आणावं लागते लग्न करण्यासाठी, मुलीच मिळत नाही. कारण की मुलीचे हे हाल पाहून लोकांनी मुलगी होऊच नाही याची काळजी घेतली, किंवा झाली मुलगी तिला मारून टाकायचं कोणत्या तरी पद्धतीने. स्त्री भ्रूण हत्या महाराष्ट्रात ते प्रमाण अत्यल्प आहे, पण तुम्ही गुजरातमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, त्या ठिकाणी ते खूप आहे. कारण की फार भयंकर अवस्था आहे. आणखी काय होतं की जे आरोपी असतात ते आरोपी खुलेआम फिरतात आणि त्यानंतर जे फिर्यादी असतात त्यांची तक्रार पोलिसांकडे दिल्यानंतर पोलीस ती तक्रार लवकर घेत नाही. तर हा एक प्रकारे प्रशासनाकडून किंवा त्या व्यवस्थेकडून होणारा अन्याय आहे. मला एक थोडीशी आउट ऑफ हे सांगे की आरोपीचा चेहरा नेहमी आपल्याकडे झाकलेला असतो, तर कळू द्या हे नराधम असे आहेत, यांना चिखल फेकला पाहिजे, दगड मारली पाहिजे. त्यांचा चेहरा मला वाटतं असं काहीतरी कायदा करायला पाहिजे की त्यांचा चेहरा सगळ्यांना धिंड फिरवा त्यांची, की जेणेकरून का म्हणून झाले पाहिजे अशा विकृत लोकांचे चेहरे. उलट प्रोटेक्शन झालं, तर ते मला वाटतं कुठेतरी बदललं पाहिजे तिथे आपल्या ह्याच्यामध्ये. या चर्चेत आपल्या सहज मला आता ते सांगावंसं वाटलं. स्वतःपासून सुरुवात करावी मॅडम, कारण जेव्हा नवरा बायकोला मारतो, त्याला आत टाकलं जातं, त्याचे जमानत घेणारे 10 लोक असतात, पण जेव्हा त्या बाईला मारलं जातं तेव्हा त्याच्या मधात सोडवणूक करायला अडवायला कोणीच येत नाही. हे पण आहे मॅडम, स्वतःपासून सुरुवात. कारण जमानत घेण्याचे मला पैसे मिळतात, एका जमानतचे सहज 3000 भेटतात. जमानत घेणं हा सुद्धा एक धंदा झालाय आपल्या समाजामध्ये, पण तिला सोडवताना वाचवताना मला नाही होत. सामाजिक जाणीवेची सुरुवातच स्वतःपासून करणं गरजेचं आहे. म्हणजे घरच्यांनी ते म्हणतात ना, मुझे अपनों ने ही लुटा गैरों में कहा दम था, मेरी नैया वहां तुम्ही जहा पाणी कमता. ती समज कमी होती की एवढ्या सगळ्या आर्थिक गोष्टी सुखसुविधेपेक्षा आपल्या मुलीचा जीव मोठा आहे. इगो बाजूला ठेवला पाहिजे होता की तू लव्ह मॅरेज केले तर तूच भोग. हे सगळे अगदी माणसाला प्रत्येक फ्लॉज जे आहेत ते प्रकर्षाने या केसमध्ये जाणवत आहेत. त्यामुळे मला वाटतं हा खूप मोठा एक धडा आहे समाजासाठी. ह्याच्यातून बोध प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि ह्याच्यातून चांगलं काहीतरी समाजापुढे आलं पाहिजे, हे नक्कीच मला वाटतं. वैष्णवी प्रकरणातून आणि समाजामध्ये ज्या काही अशा हुंडाबळीच्या अत्याचाराच्या घटना घडतात, तर यातून आपण मुलींना, मुलांना, पालकांना काय सल्ला देऊ शकतात आणि त्यावर काय प्रभावी अशी उपाययोजना आपण करू शकतो? नाही, मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम करणं खूप गरजेचं आहे. दिल्या घरी सुखी राहा या म्हणीतून आपण बाहेर पडायला पाहिजे. तुझ्यासाठी आमची दारं नेहमीसाठी खुली आहे, तुझं वेलकम आहे. आणि आई वडिलांनी पण लग्न केलं आणि माझी जबाबदारी संपली असं न समजता तिला पायावर उभं राहून ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, आणि मग तुला आवडेल त्या जोडीदाराशी लग्न कर. आणि जमलं तरी ठीक आहे, पुढे जाऊन नाही जमलं तरी ठीक आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे कायम तिला असं एक सेक्युरिटी वाटली पाहिजे. आणि समाजाकडून पण अशी सेक्युरिटी तिला मिळाली पाहिजे. याच्यामध्ये प्रत्येकाला ती जाणीव असली पाहिजे. म्हणजे पूर्वी एक कोटेशन लिहिलेलं असायचं, मत सता लड़की को बड़ा पाप होगा, तू भी किसी दिन किसी लड़की का बाप होगा. ही जी आपण कोणातरी मुलीचा बाप आहोत ही जी जाणीव आहे
ही जाणीव समाजात निर्माण होणं गरजेचं आहे. आज दुसऱ्या घरी झालं, उद्या माझ्या घरी होईल, ही जाणीव जर असेल ना तर अर्ध्या गोष्टी तशाच कमी होतील. कारण की आपण एका मुलीचे बाप आहोत आणि प्रत्येक स्त्रीला जर आपण आपली मुलगी म्हणून, आपली आई म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला तर सामाजिक जाणीवेतून अनेक गोष्टी ज्या शोषणाच्या त्या कमी होऊ शकतात. यासाठी समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. समाजाला समुपदेशनाची गरज आहे आणि ते समुपदेशन जर झालं तर कदाचित हे जे प्रश्न निर्माण होत आहेत ते काही दिवसामध्ये जाणीव जागृतीतून कमी होऊ शकतात असं मला वाटतं. अतिशय ज्वलंत अशा सामाजिक समस्येवर आपण उहापोह केला, आपण प्रकाश टाकला आणि या सर्व मुद्द्यांचा समाजाला निश्चितच काही ना काही धडा मिळेल असा आशावाद आपण व्यक्त करूया. आपण इथे आलात आणि आपण आम्हाला इतका वेळ दिला, जयदेव कट्टाच्या माध्यमातून आपलं पुनश्च एकदा आभार मानते आणि धन्यवाद. 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 आपणा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की या चाय ब्रेक कट्टाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांना वाचा फोडणारं हे एक व्यासपीठ आहे. याला आपण सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.